नमस्कार. आज 20 जून 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं पेज पूर्णतः ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पहा न्यूज. जीवशास्त्राऐवजी भौतिकशास्त्राला प्राधान्य देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची क्रमवारी ठरवण्याच्या नियमावलीत राष्ट्रीय वैद्यक आयोगाकडून बदल करण्यात आलेले आहेत. ओके, व हे बदल पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी असणार आहे. ओके, म्हणजे आता हे आपल्यासाठी काही गरजेचं आहे का? तर अगदीच जे नीट या क्षेत्रामध्ये वगैरे आहेत किंवा नीटसाठी वगैरे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही न्यूज गरजेची आहे. परंतु आपण MPSC आणि UPSCचे विद्यार्थी आहोत, त्यानंतर आपल्याला गरजेचं नाही. परंतु नातेवाईकामधील वगैरे जर कोणी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. ओके, त्यानंतर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता या दोन्ही न्यूजला मी म्हणजे हायलाईट केलेलं नाही आहे, कारण ती आपल्याशी निगडीत नाही आहे, परंतु जनरल नॉलेजसाठी किंवा माहिती असण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे पहा, तर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी स्वतंत्र संकेतस्थळ निर्मित करण्यात आलेलं आहे व याचं मुख्य म्हणजे टीचिंग क्षेत्रासाठी वगैरे हे अगदी गरजेचं असतं. व पहा, आता हे जी न्यूज आहे ती सेट आणि नेट परीक्षेसाठी वगैरे आपला कामाची ठरू शकेल. ओके, ज्या विद्यार्थी सेट आणि नेटची तयारी वगैरे करत त्यांच्यासाठी पण आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे हायली क्वालिफाईड वगैरे आहेत, ओके, म्हणजे अगदीच मृणालचं टाईप वगैरे, म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी तशा पद्धतीने नॉलेज आहे व ते प्रॅक्टिस करत आहेत सध्याला, परंतु ते कोणत्याही एज्युकेशन सिस्टीममध्ये वगैरे आले नाहीत सध्या, म्हणजे कोणत्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूटसोबत वगैरे लागलेले नाहीत किंवा झालेले नाहीत, त्यांच्यासाठी ही प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे स्वतंत्र पोर्टल आलेलं आहे. मग तिथे तुम्ही एनरोल केल्यानंतर जिथे कोणत्या विद्यापीठाला वगैरे तुमची गरज भासेल त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे साधू शकतील. अशा पद्धतीने हे नवीन पोर्टल वगैरे आलेलं आहे व अगदीच स्टुडंट आणि एखादी शिक्षक वगैरे आहेत त्यांना जोडण्याचं काम हे पोर्टल चांगल्या पद्धतीने करू शकेल असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, आता मी ह्या न्यूज वगैरे काय घेतोय तर पहा, आजच्या वृत्तपत्रामध्ये एक गुड न्यूज म्हणाल तर काय, तर अगदीच काही कामाच्या न्यूज नाही. द हिंदूमध्ये तर एकही बातमी कामाची नाही आहे. ओके, त्यामुळे द हिंदू आजचं तर आपण डोळे झापूनच बंद जरी केलं तरी चालेल, पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला पुढे. त्यानंतर GDPच्या 20% खर्च शिक्षणावर होणे आवश्यक आहे, परंतु सर्वांना माहिती आहे किती टक्के खर्च हा GDPचा शिक्षणावर आपल्या भारतामध्ये होतो, ते आपण त्याबद्दल भाष्य वगैरे करू नये. त्यामुळे मी याला न्यूजला पण स्किप करतो आहे. ओके, अगदी गरजेचं आहे, परंतु पहा, फेल्युअर ऑफ एज्युकेशन सिस्टीमबद्दल मी भरपूर वेळा बोललेला आहे, त्यामुळे या न्यूजला मी स्किप करतोय. व पहा, हे कोणी म्हटलेलं आहे तर यावेळी विख्यात गणितप्रज्ञा यांनी म्हटलं आहे. सरकारचं वगैरे असं भाष्य आहे का कुठे? तर बिलकुल भाष्य नाही आहे. त्यामुळे या न्यूजला जर आपण आपल्या कुठे म्हणजे आपल्या निबंधामध्ये म्हणा किंवा ॲन्सरमध्ये जर लिहायचं म्हटलं तर याला तेवढंसं रेफरन्स वगैरे देता येत नाही. ओके, कारण अशा पद्धतीचे स्कॉलरशिप वगैरे मत तर आपण मांडू शकत नाही. हां, पण रिसर्च जर असेल एखादी वेळेस तर रिसर्च आपल्याला नक्की मांडता येईल. ओके, परंतु असं डायरेक्टली भाषणामध्ये वगैरे बोललेलं ते आपल्याला लिहिता येणार नाही. ते प्रॉब्लेम आहे, कारण आपला ऑथेंटिक डाटा वगैरे द्यावा लागतो. ओके, त्यामुळे स्किप करा. पुढे चला. चिखलफेकीचा वर्धापन दिन अगदी गरजेचं नाही, स्किप करा. म्हणजे हे पूर्ण राजकीय बातम्या वगैरे आहेत. त्यानंतर 2 ते 5 महाविद्यालयांची समूह विद्यापीठ आहे. आता पहा, अगदीच एखादी क्षेत्र आहे. ओके, हे अशा पद्धतीने म्हणजे कॉलेज वगैरे असेल. आता जर अगदी याचं जर उदाहरण बेस्ट जर द्यायचं म्हटलं तर लातूर येथील पहा दयानंद एज्युकेशन सोसायटी. ओके, त्यामध्ये अगदी तुम्ही एकदा एंट्री केलात ना तर अगदी संपूर्ण म्हणजे इकडे कॉमर्स वगैरे म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण लॉ वगैरे जेवढे कॉलेज आहेत तेवढे तिथं कॉलेज वगैरे बसलेले आहेत. अगदी तशा पद्धतीने असेल किंवा पुण्यामधील जे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी कॅम्पस वगैरे आहे ना, अगदी त्या पद्धतीने. आता सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी तर ते युनिव्हर्सिटीच झाली. ओके, त्याबद्दल नाही आहे, परंतु जर एखादी आता मी जसं लातूरमधील दयानंद एज्युकेशन सोसायटीचं उदाहरण दिलं, त्यामध्ये कसं आहे तर अगदीच कॉमर्स कॉलेज आहे, आर्ट कॉलेज आहे, त्यानंतर सायन्स कॉलेज, त्यानंतर आर्किटेक्चर वगैरे जे सर्व फील्डचं साठी वगैरे जे आहे ते तिथं एकत्र बसण्यात आलेलं आहे. मग पहा, हे जर अशा पद्धतीने असेल 2 ते 5 महाविद्यालयांची समूह विद्यापीठ आता तयार करण्यात येणार आहेत. म्हणजे झालेलं काय पहा, जर अशा पद्धतीने म्हणजे सगळीकडं म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये जर जास्त कॉलेज वगैरे असतील किंवा 4-5 कॉलेजचं मिळून वगैरे आता काय क्लस्टर युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात स्थापन होणार आहेत. ओके, क्लस्टर युनिव्हर्सिटीची संकल्पना महाराष्ट्रात आलेली आहे व हे अगदी गरजेचं आहे. पहा, आता हे जे क्षेत्र आहे, ओके, या क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी 4,000च्या वरी जर तिथे शिकत असतील तर पहा, या 4,000साठी ही क्लस्टर युनिव्हर्सिटी डायरेक्टली काय करेल तर म्हणजे हे जे 5-6 महाविद्यालय आहेत यांनी डायरेक्टली दरवेळी दुसऱ्या विद्यापीठाकडून वगैरे म्हणजे आपली जर डिग्री सर्टिफिकेट वगैरे आणायचं असेल किंवा जर आपला डिग्रीचा फॉर्म वगैरे भरायचा असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी कुठं युनिव्हर्सिटीत जावं लागायचं. मग ते आता युनिव्हर्सिटीत जायची गरज आहे का? बिलकुल नाही. ओके, म्हणजे जर तुमचं मायग्रेशन सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्हाला विद्यापीठात जावं लागायचं. परंतु आता 5-6 महाविद्यालय जर एका लगत असतील किंवा त्यांचं क्षेत्रफळ जर मोठं असेल, युनिव्हर्सिटी टाईप जर असेल, तर आता महाराष्ट्र सरकार त्यांना क्लस्टर युनिव्हर्सिटीचं टॅग देणार आहे. मग क्लस्टर युनिव्हर्सिटीचं टॅग भेटल्यानंतर पहा, ते युनिव्हर्सिटी अंतर्गतच येतील,
परंतु सर्व ऑथॉरिटी त्यांना देतील, म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेटच्या वगैरे तशा पद्धतीने त्यांना राईट्स देतील. ओके, म्हणजे ते एक विद्यापीठासारखं काम करू शकेल. ओके, तिथे एक्झामचं डिपार्टमेंट वगैरे असेल व तिथूनच म्हणजे ते चांगल्या पद्धतीने वगैरे सुरळीत कार्य करू शकतील, असं महाराष्ट्र शासनाचं वगैरे एक काय म्हणू शकतो म्हणजे व्हिजन वगैरे आहे, असा आपल्या इथं दिसतं. व हे चांगली मला तरी म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने ही मोहीम वगैरे वाटली. म्हणजे एज्युकेशन सिस्टीममध्ये आणखीनरित्या आपण काय भर देऊ शकतो या गोष्टीमधून. ओके, म्हणजे पहा, आता हे झालं विद्यापीठामधून क्लस्टर युनिव्हर्सिटी टाईप होतील. ओके, हे क्लस्टर युनिव्हर्सिटी 2-3 जर क्लस्टर युनिव्हर्सिटी जर झाल्या तर पहा, त्या जिल्ह्यापुरता जरी क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या तर काय होतं पहा, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होतं व विद्यापीठाचा दर्जा वगैरे उंचावण्यात मदत होईल. ओके, म्हणजे इथं बेसिकली काय होणार आहे तर कॉम्पिटिशन वाढेल. ओके, व एज्युकेशनमध्ये कॉम्पिटिशन वाढण्याची गरज खूप आहे, कारण सध्याला कॉम्पिटेटिव्हचं जग आहे. ओके, व त्यामध्ये तर ऑलरेडी कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. मग शिक्षण क्षेत्रामध्ये पण आपला कॉम्पिटिशन वाढलेलं अगदी चांगलं दिसेल, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणतोय मी, त्याबद्दल आपल्याला चांगलं झालेलं दिसेल. त्यासाठी ही न्यूज गरजेची होती. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, रवी सिन्हा रॉचे नवे प्रमुख. आता ही न्यूज कंबाईनसाठी अगदी गरजेची आहे. कंबाईन म्हणा किंवा IBची जर एक्झाम वगैरे देणार असाल, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे वगैरे जे पोस्ट वगैरे येतात, त्यामध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकेल की म्हणजे रॉचे सध्याचे प्रमुख कोण आहेत. तर ज्येष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची सोमवारी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे चला, 3 दिवसानंतर मोसमी पाऊस गतिमान होईल. आता ते आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. 23 नंतर पाऊस महाराष्ट्रात वगैरे दाखल होईल. ठीक आहे, पाहूयात, ते पण प्रेडिक्शन आहेत. त्यानंतर मुंबई गोवा वंदे भारत 27 जूनपासून चालू होणार आहे. ओके, आता पहा, अगदीच वंदे भारतवरती प्रश्न येऊ शकतात. जे आगामी तलाठी भरती वगैरे आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील जे वंदे भारत एक्सप्रेस आहेत त्याबद्दल थोडंसं तुम्ही अभ्यास करा. कारण पहा, मी एवढं डिटेल तर नेत नाही आहे तुम्हाला, म्हणजे महाराष्ट्रामधील कोणती ट्रेन वगैरे आहे असं UPSCला विचारत नाही, त्याबद्दल मी घेत नाही. परंतु तलाठी भरतीला तसा प्रश्न वगैरे येऊ शकेल. त्यासाठी पहा प्लीज, महाराष्ट्रातील एकदा केव्हापासून ट्रेन वगैरे चालू झाली हे माहिती असणं गरजेचं आहे. व महाराष्ट्रात सध्याला किती वंदे भारत एक्सप्रेस चालू आहेत हे अगदी तुम्ही एकदा माहिती करून घ्या. ओके, ते आपल्यासाठी अगदी गरजेचं आहे, म्हणजे आगामी तलाठी भरती जे करणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी म्हणतोय मी. ओके, व जे UPSCवाले आहेत त्यांच्यासाठी मी ऑलरेडी प्रश्न विचारला होता 2019चा वगैरे, ते तिथे होऊन जाईल. त्यानंतर पुढे चला, हे संपूर्ण राजकारण चालू आहे. त्यानंतर फसवी खाती जाहीर करण्यास परवानगी. आता ही जी न्यूज आहे ती आपण विश्लेषणमध्ये करणार आहोत, त्यामुळे पुढे घेऊया त्याच न्यूजला. त्यानंतर पुढे चला, भाववाढ रोखण्यासाठी FCI कडून खरेदीची राज्यांना परवानगी नाही. झालेलं काय पहा, सर्वांना माहिती आहे कर्नाटकमध्ये काँग्रेस आली सत्तेवर व त्यांनी काय दिलेले होते, 5 वायदे केलेले होते. त्या 5 वायद्यापैकी पहा, एक त्यांनी वायदा केलेला होता की आम्ही सर्वांना राशन वगैरे जास्त देऊ किंवा फुकटमध्ये वगैरे ते राशन प्रोव्हाइड करू. ओके, मग पहा, कर्नाटक सत्तेवर पण आलं. मग त्यांनी जे वायदा केलेलं होतं की आम्ही तुम्हाला राशन फुकटमध्ये वगैरे देऊ, मग त्यासाठी त्यांनी काय केले, FCIला पत्र लिहिले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे काय करतं तर MSP वरती अन्नधान्य वगैरे विकत घेतं शेतकऱ्याकडून व ते साठवून ठेवतं. मग त्यांनी म्हटले की आम्हाला तांदूळ पाहिजे. कर्नाटक गव्हर्नमेंटनी FCIला पत्र लिहून म्हटले की आम्हाला तांदूळ वगैरे द्या. FCIनी त्याला काय केलं, अगदी म्हटले की आम्ही तुम्हाला तांदूळ वगैरे देऊ. ठीक आहे, तिथंपर्यंत सर्व सुरळीत चाललेलं होतं. परंतु अचानकच FCIने काय केलं, एक नोटिफिकेशन वगैरे काढलं केंद्र सरकारच्या माध्यमातून व त्यांनी म्हटलं की आता राज्य सरकार वगैरे काय खरेदी करू शकणार नाही डायरेक्टली FCI मार्फत. का तर आम्हाला भाववाढ नियंत्रित करायची आहे. मग पहा, आता एकीकडे चांगला पण निर्णय दिसतो, परंतु एकीकडे काय कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला तडा जाण्याचा इथं शक्यता आहे. कशा पद्धतीने पहा, आता केंद्र सरकारमध्ये कोणाची सत्ता आहे तर BJPची आहे, कर्नाटकमध्ये कोणाची आहे तर काँग्रेसची सत्ता आहे. बरोबर, मग पहा प्रॉब्लेम काय झालं, असं आपलं एक व्हिजन इथं दिसून येतं. म्हणजे तसं आपलं परीक्षेसाठी वगैरे गरजेचं नाही, परंतु एक व्हिजन दिसून येतं की BJP काँग्रेसबद्दल वगैरे नाराज किंवा तशा पद्धतीने त्यांचं विरोधक वगैरे आहे, त्यामुळे ती FCIला पण त्यांनी विरोध केला, हे आपलं इथं बेसिकली दिसून येतं. ओके, जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भारतामध्ये अन्नसाठा तर भरपूर आहे तांदळाचा वगैरे. ओके, तसं नाही की म्हणजे गेल्या वर्षीच्या न्यूज वगैरे तुम्ही जर पाहिला असेल, म्हणजे मी पण कव्हर केलेले आहेत त्या न्यूज, जे की पंजाब हरियाणामध्ये वगैरे तांदूळ गहू वगैरे जे काय आहे ते डायरेक्टली सडत होतं, म्हणजे आपल्याकडे गोदाम राहिले नाही आहेत, त्यामुळे आपले जे तांदूळ गहू आहेत ते सडत होते. एवढी आपल्याकडे स्थिती वाईट झाली होती. आता गव्हाचं शॉर्टेज आहे आपल्याकडे, परंतु तांदूळ तरी त्यांनी नक्की देऊ शकले असते. परंतु ठीक आहे, आता यांना म्हणजे भाववाढ नियंत्रण करायचे आहे. ठीक आहे, आपण त्याबद्दल जास्त चर्चा वगैरे करू नये, तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. तरी पण आपला देशामध्ये काय चालू आहे व कशा पद्धतीने म्हणजे केंद्रीय यंत्रणा आणि राज्य सरकार वगैरे हे कशा पद्धतीने कार्य करतं हे पण तुम्हाला थोडंसं कोऑपरेटिव्ह फेडरलिझमसाठी माहिती असणं अगदी गरजेचं आहे. कारण पहा, आपल्याला फक्त 3 टॉपिक दिलेले आहेत राज्यव्यवस्थेमध्ये. एक आहे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, या टॉपिकबद्दल काय सांगितलं जातं तर म्हणजे अगदीच
त्यांचं कशा पद्धतीने मॅनेज वगैरे केलं जातं संविधानामध्ये ते दिलेलं आहे. मग त्याची उदाहरणं वगैरे आहेत, त्यानंतर रिव्हर्स डिस्प्यूट बॉडी वगैरे जे काही असतील ही माहिती असणं तुम्हाला म्हणजे होमवर्क टाईप वगैरे असतं ते तुम्हाला करणं अगदी गरजेचं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे त्यामुळे काही गरजेचं नाही आहे, म्हणजे शेजारील देशांबाबत हे तज्ज्ञ वगैरे आहेत. आता हे डिटेल इतकं जाणं पण आपल्यासाठी धोकादायक असतं. ओके, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर युतीत मिठाचा खडा टाकू नका, आपल्यासाठी गरजेचा नाही. त्यानंतर सिंह आणि सिंग हे मणिपूरबाबत दिलेलं आहे. त्यानंतर ही एक अगदी बेस्ट न्यूज आहे किंवा एक अगदी चांगला लेख आहे. तर पहा, EWSच्या आरक्षणाला गेल्या वर्षी काय सुप्रीम कोर्टाने मोहर लावली व सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे ठीक आहे, आरक्षण वैध आहे, बेसिक स्ट्रक्चरचं कुठंही व्हायलेशन वगैरे नाही, त्यामुळे EWS आरक्षण वगैरे सर्वांना लागू केलं. बरोबर, मग पहा याच्यावरती परत एकदा रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात आहे. ओके, सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन आहे, म्हणजे या जे निर्णय वगैरे दिला, जजमेंटचा जो निर्णय आला त्यावरती रिव्ह्यू वगैरे करणार आहे सुप्रीम कोर्ट सध्याला. मग त्याबाबत हा लेख आलेला आहे. आता हा लेख मी वाचत नाही आहे कारण यामध्ये खूपच म्हणजे एखाद्याच्या भावनाला वगैरे ठेस पोहोचेल अशा पद्धतीने यांनी दिलेलं आहे व ते खरं पण आहे, रियालिटी बेस्ड आहे. कारण यांचं म्हणणं काय पहा, तर जी कास्ट बेस्ड जी असतं ना, आरक्षण जे कास्ट बेस्ड आहे ते काय, कास्ट कशी आहे तर आपली जी कास्ट आहे ती कुठेही जात नाही किंवा ती चिटकून आहे आपल्या जन्मासोबत. परंतु गरिबी जी आहे, एखादा व्यक्ती श्रीमंत झाल्यानंतर तो गरिबीपासून दूर जाऊ शकतो. म्हणजे ते काय आहे, कास्ट कशी आहे म्हणजे आपल्याला जन्मासोबतच चिटकून वगैरे आलेली आहे ती जाऊ शकत नाही, परंतु म्हणजे पॉवर्टी जी आहे ती जाऊ शकते. असं दोन गोष्टी आहेत. मग कास्ट बेस्ड आरक्षण कशामुळे राहावं व EWS म्हणजे इकॉनॉमिकली कशामुळे राहू नये असं त्यांनी इथं दिलेलं आहे. जर शक्य झालं तर प्लीज तुम्ही वाचून घ्या, RCला तुम्हाला मदत होणारच आहे व हा लेख अगदी बेस्ट आहे असं मी इथं पूर्ण हे केलेलं आहे. जर शक्य झालं तर वेळोवेळी तुम्हाला सांगत जाईन, परंतु मी EWS किंवा ह्या फक्त आरक्षण या मुद्द्यावर वगैरे चर्चा करू नये असं मला वाटलं. त्यानंतर पहा, अगदी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की EWS आरक्षणाबाबत मी याच्यापूर्वी बोललेलो आहे. ओके, तसं काही नाही की आपण बोललेलं नाही आहे. जर कदाचित मला जर भेटला तो व्हिडिओ आय थिंक टाकलेला आहे सेपरेट व्हिडिओ की नाही माहिती नाही मला, पण जर यूट्यूबवरती जर असेल तर ते मी नक्की घेईन. परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्यामुळे परत एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे थोडंसं निगेटिव्ह वगैरे दिलेलं आहे त्यामुळे मी हा लेख वगैरे घेत नाही आहे. ओके, आता इथं पहा, हे 2 पॉईंट अगदी महत्त्वाचे आहेत. एखाद्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तात्पुरती वाईट असू शकते, परंतु दुर्दैवाने भारतात जात मात्र कायमस्वरूपी आहे. मग त्या बेसिसवर जर तुम्ही आरक्षण देत असाल तर ते चुकीचं आहे कुठेतरी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पहा, जे EWS मधील जे आरक्षण आहे ना त्याची उत्पन्नाची मर्यादा 8 लाख आहे. 8 लाख म्हणजे महिन्याला 66,000 रुपये पेमेंट असते. ओके, 8 लाखाचा जर तुम्ही केलात तर महिन्याला 66,000 रुपये पेमेंट जर असेल तर तो व्यक्ती गरीब कसा झाला असं यांचं म्हणणं वगैरे आहे. व पहा, आपल्या भारतामध्ये उत्पन्नाचं सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जातं हे सर्वांना चांगलंच माहिती आहे. ओके, असं लेखकांनी म्हणजे रियालिटी बेस्ड आहे, परंतु एखाद्याच्या भावना वगैरे आहत होऊ शकतील असं मला वाटलं, त्यामुळे मी या लेखला वगैरे टच करत नाही आहे. परंतु प्लीज सर्वजणांनी वाचून घ्या कारण हे तुमच्यासाठी पण अगदी चांगलं लेख आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. पहा, कर्ज बुडव्यांना दिलासा की फसवणुकीला अभय. झालेलं काय पहा, 2020मध्ये काय म्हणतो आपण 2019-20च्या पिरियडमध्ये कॉपरेटिव्ह सोसायटीज वगैरे जे असतात म्हणजे कॉपरेटिव्ह बँका ज्या असतात त्यांना पण नियंत्रित करण्याचं कोण अधिकार घेतलं तर RBI जवळती अधिकार आली की कॉपरेटिव्ह बँक जे असतील ते तुम्ही त्यावरती नियंत्रण वगैरे साधू शकता असं म्हणजे त्यांनी केंद्र सरकारने वगैरे कायदा केला. बरोबर, मग ठीक आहे. मग आता सध्याला जे आपलं म्हणजे आपल्याजवळ जे असतात पहा, म्हणजे आपल्या शहरामध्ये पण असतात ना की कॉपरेटिव्ह सोसायटी किंवा कॉपरेटिव्ह बँक वगैरे जे आहेत ते तुम्ही म्हणजे पहिलंच असेल कॉपरेटिव्ह सोसायटीचंच रूपांतर जे बँकेत वगैरे झालं तशा पद्धतीने म्हणतोय मी. ओके, तर त्या बँकांना कोण RBI नियंत्रित करते. मग पहा, त्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत किंवा त्यांनी काय करतात पहा, लोन देतात. ओके, लोन कोणाला देतात म्हणजे अगदीच त्यांच्या जवळच्या व्यक्तीला किंवा ते सहकारी क्षेत्रावर स्थापन झालेले असते म्हणजे त्यांच्या सहकार्याला वगैरे ते लोन देतात. मग पहा, एखादे लोन दिलेलं आहे व ते लोन जर त्यांचं डिफॉल्ट झालं किंवा ते लोन वगैरे वापस येत नसेल मग त्यांना RBIने आता अधिकार देत आहेत की तुम्ही हा लोन जो आहे तो तुम्ही डिफॉल्ट वगैरे करू शकता, म्हणजे यामध्ये सेटलमेंट करा. म्हणजे आता पहा, 100 रुपयाचं लोन मला दिलेलं आहे बँकेने. ओके, कॉपरेटिव्ह बँकेमधून मी 100 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. मग आता मला फेडायची वगैरे इच्छा नाही आहे की मला ते लोन वगैरे फेडायचं नाही आहे. मग पहा, RBIने असं आता जे कॉपरेटिव्ह बँके आहेत त्यांना तशी परमिशन देत आहे RBI की 100 रुपयाऐवजी तुम्ही माझ्याकडून फक्त 50 रुपयेच वसूल वगैरे करू शकता अशी त्यांना परवानगी देत आहे. यामुळे कोणाचं नुकसान होणार आहे, अगदीच कॉपरेटिव्ह बँकेचं नुकसान तिथं होणार आहे. ओके, परंतु RBIने वगैरे तशा पद्धतीने हे जे अधिकार आहेत ते ऑलरेडी कमर्शियल बँकेला आहेत किंवा जे आपले ऑलरेडीचे आहेत SBI वगैरे जे बँका आहेत ना त्यांना हे ऑलरेडी आहेत, परंतु अद्याप ते कॉपरेटिव्ह बँकांना वगैरे नव्हते, ते आता त्यांना पण देत आहे. ओके, मग पहा,
यामधून प्रॉब्लेम काय होतं तर बँकेचा लॉस इथं होणार आहे. मग या आता दोन इथं प्रॉब्लेम दिसत आहेत. एक म्हणजे इथे एक चान्स पण आहेत आणि चॅलेंजेस पण आहेत. तर पहा चान्स काय आहेत तर अगदीच याचा फायदा काय होईल पहा, जी बॅलन्स शीट आहे म्हणजे मी याच्या पूर्वीचं थोडंसं तुम्ही आठवा बरं. म्हणजे एक रूम आहे, या रूममध्ये जर जास्तच कचरा असेल तर तो कचरा आपण कोणत्या दुसऱ्या रूममध्ये वगैरे टाकतो. अगदी त्या पद्धतीने हे उदाहरणाचं तुम्ही समजून घ्यायचे. मग पहा ही जी बॅलन्स शीट आहे, ओके, म्हणजे ही जी रूम होती ती ज्या रूममध्ये कचरा होता अगदी तसंच इथं जर मी लोनच हे करत नसेल तर इथं बॅलन्स शीटमध्ये काय थोडंसं वेगळं दिसतं की इथं माझ्याकडे पैसेच वगैरे येत नाहीत. त्यामुळे हे काय करायचं आपण उचलून दुसऱ्या रूममध्ये वगैरे टाकायचं, म्हणजे हे सर्व उचलून दुसऱ्या बॅलन्स शीटमध्ये टाकायचं व ही जी बॅलन्स शीट असेल ती क्लीन दिसेल व ही जी रूम असेल ती अगदीच खूपच वाईट वगैरे दिसेल किंवा ती चांगली दिसणार नाही असं आपण इथं म्हणू शकतो. मग पहा इथून होणार काय आहे. ओके, बेसिकली बॅलन्स शीट तर चांगली दिसेल, हे एक झालं आपला चान्स. परंतु चॅलेंज काय येईल, बँक कलॅप्स होण्याची वगैरे जास्त चान्सेस असतील. कारण पहा एका व्यक्तीचं माझ्यासारखे म्हणजे जर 2-3 किंवा 10-20 जण असेल, ओके, व कॉपरेटिव्ह सोसायटी जे असतील किंवा सॉरी म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीज आणि कॉपरेटिव्ह बँक यांना तुम्ही एकत्रच समजा. कारण माझ्या बोलण्यातून वगैरे कॉपरेटिव्ह सोसायटी हाच शब्द येत आहे, सॉरी फॉर दॅट, परंतु ते तुम्ही समजून घेऊ शकता. तर पहा कॉपरेटिव्ह बँकेमधून आपण बॅलन्स शीट तरी क्लिअर केली, परंतु आपण ते कोणाचं तरी देयक असतं ना, म्हणजे आपल्या बँकेमध्ये कोणीतरी पैसे आणून ठेवल्यानंतरच आपण ते पैसे दुसऱ्यांना लोनमध्ये वगैरे दिलेले आहेत. म्हणजे याची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर वगैरे टाकण्याचा प्रयत्न आपण त्या बँकेतून करू शकतो. म्हणजे इथं काय घोटाळ्याला जास्त प्राधान्य देऊ शकेल. त्यानंतर पहा आणखी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण लास्ट इयरमध्ये आपण किती 11 लाख करोड एवढे किती 11 लाख करोड रुपयेचं जे लोन आहे ते लोन केंद्र सरकारने माफ केलेलं आहे. ओके, म्हणजे राईट ऑफ केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने ही जी रूम होती ती दुसऱ्या रूममध्ये वगैरे टाकण्याचं काम केलेलं आहे व बॅलन्स शीटला क्लीन केलेलं आहे 11 लाख करोड. ओके, मग पहा हे कोणाचं लोन असेल, मग अगदीच मोठे मोठे उद्योगपती वगैरे त्यांचं लोन असेल 11 लाख करोड. आपल्यासारखे व्यक्ती तर डायरेक्टली 1-1 करोडचं वगैरे लोन घेत नाहीत किंवा आपल्याला ते भेटणार पण नाही. ओके, मग पहा हे झालं मोठ्या बँकांचं. मग आता ही जी पद्धत आहे ती कदाचित मेथड खालची म्हणजे साधारण बँकेमध्ये पण लागू होते की काय व याचं स्थानिक राजकारण्यांना मदत होते की काय, असं इथं काय भीती दाखवली जात आहे. म्हणजे भीती दाखवली नाही, परंतु भीती वाटत आहे सर्वांनाच की पहा हे तर मोठ्या उद्योगपतींना फायदा होईल, परंतु आता जर स्थानिक राजकारणामध्ये पण पहा, आता अगदीच तुमच्या पण जिल्ह्यातील जी बँक असेल त्याचे जे चेअरमन असतील, तुमचे जे राजकारणी जे पालकमंत्री वगैरे असतील त्यांच्या निकटवर्तीच वगैरे जे असतील ते तिथं चेअरमन वगैरे असतील त्या बँकेचे. पहा मी डायरेक्टली लिंकेज वगैरे लावून दिलं, तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक वगैरे जे तुमच्या जिल्ह्यातील जी कोऑपरेटिव्ह बँक असेल त्याचे जे चेअरमन असतील ते राजकारणी व्यक्तीच असतील याची गॅरंटी आहे. मग पहा इथून काय होतं, ब्लॅक मनी जी आहे ते व्हाईट करण्याचं वगैरे एक पद्धत इथं चालू होते. हा इथं मुख्य प्रॉब्लेम आपला दिसून येतोय. मग ही जी RBIने जी पद्धत वगैरे काढली की तुम्ही लोन राईट ऑफ करू शकता किंवा तुम्ही लोनची माफी वगैरे देऊ शकता, तर या माफीला आता त्यांनी काय केलेलं आहे, मग हायकोर्टाने वगैरे याला स्टे दिलेला आहे. ओके, की पाहूयात आता 18 जूनपर्यंत आय थिंक स्टे वगैरे आलेला आहे. ही इथं मागची जी न्यूज होती आपण इथं पुढे घेऊत म्हटलो पहा, तर ही इथली न्यूज आहे. फसवी खाती जाहीर करण्यास परवानगी, रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे वरती होतं ते आता जर खालच्या पद्धतीवर पण म्हणजे खालच्या बँकांवरती पण जर होत असेल तर ते अगदी चुकीचं आहे, कारण ब्लॅक मनी डायरेक्टली व्हाईट वगैरे इथं होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, कारण पहा याच्या पूर्वी पण तसंच होत होतं, त्यामुळे पंजाब नॅशनल बँक जी आहे ती कलॅप्स होण्याच्या कगारवर वगैरे होती किंवा त्यामध्ये जे घोटाळे झाले ते त्याचंच कारण ते एकच आहे. ओके, म्हणजे PNB जी आहे ती मल्टी कोऑपरेटिव्ह बँक आहे. ओके, म्हणजे दुसऱ्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह आहे, सॉरी फॉर दॅट. म्हणजे पंजाबमध्ये पण आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आहे, तशा पद्धतीने ती बँक आहे. ओके, हे आय थिंक तुम्हाला समजलेलं असेल. जर इथं नाही समजलं तर प्लीज तुम्ही इकॉनॉमीच्या क्लासमध्ये वगैरे जाऊन तुमच्या कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून घ्या. म्हणजे हे अगदी न्यूज वगैरे येण्यासारखी आहे परीक्षेमध्ये वगैरे. म्हणजे हे चर्चेत मुद्दा आहे. त्यानंतर आता याच्यावरती जर हायकोर्टाने काही स्टे वगैरे उठवला किंवा जजमेंट जर दिलं तर हे परत जाईल सुप्रीम कोर्टाकडे. मग सुप्रीम कोर्ट याबद्दल काय बोलेल ते तर जजमेंट नक्की येईल. त्यामुळे हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. व पहा 2020मध्ये आणखीन एक अमेंडमेंट झाली होती MSMEची, तर 2023मध्ये UPSCने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे काही सांगता येत नाही, शक्य झालं तर प्रश्न येऊ शकेल. त्यामुळे प्लीज तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे. हां, राज्यसेवेला बँकिंग सेक्टरवरती प्रश्न येत नाहीत पूर्व परीक्षेला, म्हणजे ते एक तिथं निगेटिव्ह पॉईंट आहे, परंतु UPSCला मात्र बँकिंग सेक्टरवरती भरपूर प्रश्न येत असतात. ओके, त्यामुळे तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. पुढे चला, काही गरजेचं नाही, पहा स्किप करा. त्यानंतर आपण जिंकल्यासारखंच आहे, म्हणजे आता द हिंदूमध्ये तर काहीच गरजेचं नाही आहे. ओके, हे न्यूज आपण घेतलेले म्हणजे मणिपूरबाबत रोजच येत आहे पहा, परंतु सरकार वगैरे त्याबद्दल काहीच निर्णय घेत नाही आहे. त्यामुळे आपण पण म्हणजे
आपण काहीच करू शकत नाही असा आपल्याला प्रॉब्लेम आहे तिथे. ओके, त्यानंतर आर्कॉलॉजिस्ट फाइंड मिझोलिथिक एरा रॉक पेंटिंग इन आंध्र प्रदेश गुंटूर. ओके, आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथे आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे, मिसोलिथिक इरा म्हणजे मध्ये आपलं पाषाणकालीन पुरापाषाणकालीनमधील जे मध्य कालखंड आहे त्यामधील साईट म्हणजे रॉक पेंटिंग जी आहे ती त्यांनी फाइंड वगैरे केलेली आहे. मग आता याबद्दल यांनी म्हणजे डिटेल वगैरे त्यांनी दिलेलं नाही आहेत अद्याप, फक्त यांनी कोणाकोणाचं संशोधन वगैरे झालं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आर्कॉलॉजिकल साईट्स. त्यानंतर पहा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हे US सोबतचे जे हे असतील आपले काय म्हणतो आपण म्हणजे इंडिया आणि US जे रिलेशन असतील त्याबद्दल भरपूर आता एडिटोरियल वगैरे येतील, ते तुम्हाला याच्यापूर्वी पण म्हटलेलं होतं व आता सध्याला आलेले आहेत. IAS ऑफिसरनी हा लेख लिहिला आहे, परंतु मी हा लेख घेत नाही आहे. कारण पहा, आता अगदीच तुम्हाला पण वाटत असेल की मी रोजचे द हिंदूचे एडिटोरियल वगैरे स्किप का करत आहे वगैरे, तर प्लीज तुम्ही एकदा इंटरनॅशनल रिलेशन वगैरे करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की मी हे का स्किप वगैरे करतोय. व पहा, मी पवनीत सिंग सरांकडून इंटरनॅशनल रिलेशन शिकलं आहे, त्यामुळे पहा तुम्हाला पण जे काही चांगलं मला वाटलं व्हिडिओ वगैरे तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे सेंड करतच असतो. ओके, त्यामुळे मला रिलिव्हन्स वगैरे वाटत नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. ओके, जर शक्य झालं तर तुम्ही पण इंटरनॅशनल रिलेशन एकदा कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण समजेल की काय महत्त्वाचं आहे व काय नाही. ओके, त्यामुळे पहा जास्त यामध्ये डीप जर म्हणजे यातून काही लिहिता पण येणार नाही आपल्याला. ओके, याऐवजी जर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनचं पवनीत सिंग सरांचंच पुस्तक आहे ते जरी वाचलात ना तर पुरं असं आहे. ओके, माझ्या मते ते तरी वाचून घ्या किंवा एखादी कोर्स तरी करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून येईल की खरंच काय गरजेचं असतं का. म्हणजे जे डेली वृत्तपत्रामध्ये वगैरे येतात, आता IAS ऑफिसरनी लिहिलेलं चांगलं व्हिजन चांगलं असेल यांचं, परंतु हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असंच्या असं एक्सेप्ट करेल का? बिलकुल एक्सेप्ट करणार नाही. कारण पहा, यांचे व्ह्यूज असतील ते पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे व्ह्यूज वगैरे हे देत नाहीत. ओके, त्यामुळे मी याला एंटरटेन करत नाही, सॉरी फॉर दॅट, परंतु असंच आहे हे. ओके, व हेच रियालिटी तुम्हाला पण एक्सेप्ट करावी लागेल. व इंटरनॅशनल रिलेशनला एकदा तुम्ही कंप्लीट केल्यानंतर गरज नाही ना ही डेली वाचत वगैरे बसण्यास काही गरज नाही. आता पंतप्रधान मोदी उद्यापासून काय आपण म्हणजे अमेरिकेच्या दौऱ्यावर वगैरे असतील, मग डेलीच तशा पद्धतीने जर येत असेल तर ते काही गरजेचं नाही. एखाद्या वेळेस जर शक्य झालं तर आपण पाहूयात, म्हणजे आपले डिप्लोमॅटिक रिलेशनमध्ये जर मोठी जर घडामोडी झाली तेव्हा आपण नक्की याबद्दल चर्चा करणार आहोत. परंतु हे आपलं एवढी म्हणजे डिटेलमध्ये वगैरे डिटेलिंग आपल्या लक्षात पण राहणार नाही व आपलं मानवी मेंदू आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर काहीच गरजेचं नाही. पहा, टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती म्हणजे सर्व मी सगळं स्किप करत आहे आजचं द हिंदू, कारण यामध्ये काहीच मला गरजेचं वगैरे वाटलं नाही आहे. ओके, जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, तुम्हाला RC रिडिंग कम्प्रिहेन्शनसाठी मदत करेल, परंतु सिलेबसवर फोकस करा थोडंसं, मग पाहता येईल आपल्याला. ओके, तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू आणि लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.